विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आज एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. तुमच्या समोर पहा, अनेक घरं दिसत आहेत. 3 घरं आहेत. 1, 2, 3. पहिलं घर आहे अच. या घरामध्ये भरपूर लोक राहतात. पहा, कोण कोण राहतं ते पाहूया. हा आहे क. हे तर तुम्हाला माहीतच आहे. हा कोण आहे? म. हा आहे ल. हा आहे घ. हा आहे र. हा आहे ब. हा आहे न आणि हा आहे स. बघा, हे सगळे फॅमिली मेंबर्स आहेत अ या घरातले. बघा, या सर्व मंडळींनी काय ठरवलं? त्यांच्या शेजारी 2 घरं आहेत. एक घर आहे आच आणि दुसरं आहे ईच. या सर्वांनी ठरवलं, आज आपण काय करूया? या आच्या घरामध्ये जाऊया आणि खेळ खेळूया. बघा, सगळ्यात पहिल्यांदा क म्हणाला. सगळ्यात पहिल्यांदा क काय म्हणाला? मी पहिल्यांदा आच्या घरामध्ये जाणार आहे. मग हा जो क आहे तो आच्या घरामध्ये गेला. पहा, गेल्यानंतर स्वतःला म्हणतो कसा? मी आहे का. त्यानंतर म हा आच्या घरामध्ये गेला आणि गेल्यानंतर त्याने त्याची स्वतःची ओळख काय करून दिली? आता मी कोण झालेलो आहे? मा. तसंच ल नी देखील त्याची ओळख करून दिली. ल देखील आच्या घरामध्ये गेला आणि या खुर्चीवरती जाऊन बसला. बसल्यानंतर त्याचं नाव काय झालं? ला. हा जो घ आहे, घ देखील आच्या घरामध्ये गेला आणि त्याच्यासाठी इथे खुर्ची होती. या खुर्चीवरती जाऊन घ बसला आणि बसल्यानंतर त्याने त्याची ओळख करून दिली घा. कारण की तो आता कोणाच्या घरामध्ये आलेला आहे? आच्या घरामध्ये आलेला आहे. पहा मुलांनो, तुमच्या हे लक्षात आलं असेलच, जेव्हा ही अक्षरं आच्या घरामध्ये येतात तेव्हा त्यांचा उच्चार काय होतो? पा. याचा उच्चार झाला का, याचा उच्चार झाला मा, याचा उच्चार झाला ला. हा आहे घा. आता जर र जर आच्या घरामध्ये आला तर त्याला काय म्हणायचं बरं? तर त्याला म्हणायचं रा. याला म्हणायचं बा. आणि हा न या ठिकाणी आल्यावर म्हणायचं ना. आणि हा आहे सा. बघा, हे सगळे जण जेव्हा आच्या घरामध्ये आल्यानंतर त्यांचं काय झालेलं आहे? उच्चार बदललेला आहे. आता या सर्वांनी आ या घरामध्ये अनेक खेळ खेळले. खेळ खेळून झाल्यानंतर हे सर्वजण ईच्या घरी खेळायला गेले. बघूया आता. हा ईच्या घरामध्ये आल्यानंतर स्वतःचं नाव काय सांगतोय ते पहा. या ठिकाणी मी क लिहिलेला आहे. तो जेव्हा ईच्या घरामध्ये गेला तर त्याचं नाव झालं की. त्यानंतर जेव्हा म ईच्या घरामध्ये येईल तेव्हा तो काय होईल? मी. ल जेव्हा ईच्या घरामध्ये येईल तेव्हा त्याला म्हणायचं ली. घ जेव्हा ईच्या घरामध्ये येईल तेव्हा त्याला म्हणायचं घी. तसेच इतर अक्षरांचे देखील आहे. री, बी, नी, सी. आहे की नाही गंमत मुलांनो? म्हणजेच आता पुढे कोणती घरं आहेत ते आपण पाहूया. पहा, हे आहे ईचं घर आणि हे आहे ऊचं घर. जेव्हा हे बाकीचे क, म, ल, घ जेव्हा यांच्या घरामध्ये येतात तेव्हा त्यांना काय म्हणायचं ते आता आपण पाहूया. हे आहे ई. त्याचं चिन्ह आहे असं चिन्ह आहे. या ठिकाणी त्यांनी खुर्च्या मांडलेल्या आहेत. पाहूया आता क ला या खुर्चीवरती बसूया. आता हा झाला की.
आता म ला पुढच्या खुर्चीवर बसूया. याला म्हणायचं मी. ली, घी, री, बी, नी आणि सी. आहे की नाही गंमत? बाळांनो, लक्षात घ्या, या ठिकाणी हे चिन्ह आहे. कोणत्याही अक्षराला जर हे चिन्ह दिले तर त्याचा उच्चार करायचा उ. जसं की आता पहा, क जेव्हा या ऊच्या घरामध्ये येईल तेव्हा त्याचा आपण उच्चार करणार आहोत कू. म जेव्हा या ऊच्या घरामध्ये येईल तेव्हा त्याला म्हणायचं मू. लू, घू. त्यानंतर बू, नू, सू. आता तुम्ही म्हणाल रू कुठे कसं लिहायचं रू? तर पहा, रू अशा प्रकारे आपल्याला लिहावा लागेल. रू मी तुम्हाला लिहून दाखवते. रू अशा प्रकारे आपल्याला रू लिहावा लागेल. आता आपण पुढच्या घरी जाऊया. पुढचं घर आहे ऊ आणि त्याचं चिन्ह आहे पहा, असं चिन्ह आहे त्याचं. या चिन्हाला म्हणायचं ऊ. आता क जेव्हा ऊच्या घरामध्ये जातो तेव्हा त्याचा उच्चार होतो कू. म हा ऊच्या घरामध्ये जातो तेव्हा त्याचा उच्चार होतो मू. ल हा ऊच्या घरामध्ये जातो तेव्हा त्याचा उच्चार होतो लू. घ हा ऊच्या घरामध्ये जातो तेव्हा त्याचा उच्चार करायचा घू. आता र पहा, अशा प्रकारे आपण रू लिहिणार आहोत आणि त्याचा उच्चार करणार आहोत रू. त्यानंतर पुढील अक्षर पाहूया बू, नू. हा आहे सू. विद्यार्थी मित्रांनो, हे स्वरचिन्ह आहे आ. हे तुमच्या लक्षात आलं असेल. या स्वरचिन्हाला म्हणायचं आ. त्यानंतर हे पुढील स्वरचिन्ह आहे. या स्वरचिन्हाला म्हणायचं ई. त्यानंतरचं पुढचं स्वरचिन्ह आपण अभ्यासलं हे आहे ई. हे स्वरचिन्ह आहे त्याला म्हणायचं उ. पुढचं स्वरचिन्ह देखील आपण अभ्यासलं त्याला म्हणायचं उ. म्हणजेच हे स्वरचिन्ह पाहिल्यानंतर त्यांचा उच्चार काय करायचं हे देखील तुमच्या लक्षात आलं असेल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या बालभारतीच्या पुस्तकातील पान नंबर 34 पूर्ण करायचं आहे. हेच ते पान नंबर 34 आहे. आता या ठिकाणी पहा, इथे मी अ, आ, ई, उ, ऊ अशी घरं मी काढलेली आहेत आणि त्याची चिन्ह वरती दिलेली आहे पहा. आता अच्या घरामध्ये ही सगळी अक्षरं आहेत. आच्या घरामध्ये सुद्धा आहेत पहा. हे आहे का, मा, ला, घा. आता र जर आच्या घरामध्ये गेल्यावर काय होतं? रा. इथे दिलेला आहे बा, ना. असं लिहित लिहित म्हणजे लिहिता लिहिता म्हणायचं आहे. स जर आच्या घरामध्ये गेलं तर आपण काय म्हणणार? सा, पा, ता, पा. हे सर्व आच्या घरामधील अक्षर मी लेखन केलेलं आहे आणि तशाच
पद्धतीने तुम्ही देखील लेखन करून त्याचं वाचन करायचं आहे। तसेच आपण पुढील कृती करूया। आता हा जो घ आहे, घ हा ईच्या घरामध्ये आपण लिहिणार आहोत। मग म्हणताना आपण काय म्हणणार आहोत? घी, री, बी, नी, सी, पी, टी। अशा प्रकारे ईचं घर देखील पूर्ण केलेलं आहे। या ठिकाणी हा घ ऊच्या घरामध्ये गेल्यानंतर आपण या ठिकाणी मी घ लिहित आहे आणि ऊचं चिन्ह तुम्हाला माहित आहे, या ठिकाणी मी लिहिलेलं आहे, त्याचं चिन्ह आहे हे घु, रू, इथे बू, नू, सू, पू आणि तू। आपलं हे घर पूर्ण झालेलं आहे। आता ह्या ईचं घर आपलं राहिलेलं आहे, ते आपण पूर्ण करूया। आता इथे आहे र, र हा ईच्या घरामध्ये गेला तर त्याला आपण हे चिन्ह देणार आहोत, री, बी, नी। तसेच आता आपल्याला या ठिकाणी हा न ऊच्या घरामध्ये गेल्यानंतर इथे मी न लिहित आहे आणि ऊचं चिन्ह मी याला दिलेलं आहे। मग आपण म्हणताना काय म्हणायचं? नू, सू, पू आणि तू। अशा प्रकारे तुम्हाला पुस्तक पान नंबर 34 पूर्ण करायचं आहे आणि याचं वाचन करायचं आहे। आपले लेखन झाले आहे। आता आपण यांचे वाचन करूया। क, का, की, की, कु, कू, म, मा, मी, मी, मू, मू, ल, ला, ली, ली, लू, लू, घ, घा, घी, घी, घू, घू, र, रा, री, री, रू, रू, ब, बा, बी, बी, बू, बू, न, ना, नी, नी, नू, नू, स, सा, सी, सी, सू, सू, प, पा, पी, पी, पू, पू, त, ता, ती, ती, तू, तू। विद्यार्थी मित्रांनो, जसं की पहा, हा जो ई आहे आणि हा ई आहे यांच्या उच्चारामध्ये फरक होतो। जसं की पहा, इमार म्हणजे ई आणि इडलिंबू ह्याच्या उच्चारामध्ये पहा, हा म्हटलं की ई, ई, तसंच की, की, मी, मी, ली, ली असा उच्चारामध्ये फरक होतो। तसंच या ऊचा उच्चार आणि ह्या ऊचा उच्चार यांच्यामध्ये देखील फरक आहे। उखळ आणि ऊस। तसंच पहा,